नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे नम्रता ईश्वरी दोघीजणी पूजेसाठी आलेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी खूपच जास्त छान अशी तयार झालेली असते. साडी वगैरे नेसून ती पूजेसाठी आलेली असते. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीची आतुरतेने वाट बघत असतो. जेव्हा ईश्वरी आता तयार होऊन येते तेव्हा अर्णव तिच्याकडे एकटक बघतच राहतो. त्यानंतर नम्रतासुद्धा खूप सुंदर दिसत असते आणि ईश्वरीसुद्धा. तेव्हा इथे नम्रताला आकाश आता बघत असतो तर ईश्वरीला इकडे आता अर्णव एकटक बघत असतो. तेव्हा इथे ईश्वरी आल्यानंतर अर्णवला हायसुद्धा करते. दोघे एकमेकांना हाय करतात. त्यानंतरला अर्णव म्हणतो की या बसा. त्यानंतरला ईश्वरी आणि नम्रता दोघीजणी इथे आजीला भेटायला येतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आजी नमस्कार करते. तेव्हा आजी म्हणत असते, दोघीही किती सुंदर दिसताय तुम्ही, खूपच सुंदर तयार झालात. तेव्हा इथे आकाश नम्रताकडे बघतो आणि म्हणतो, हो ना, खूपच सुंदर दिसतायत. त्यानंतर इकडे आता ईश्वरी म्हणत असते की आजी हे बघा, मी देवीसाठी वेणी विणून आणली आहे. तेव्हा आजी म्हणतात, तू स्वतः विणली आहेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, मी स्वतः माझ्या हाताने ही वेणी विणून आणलेली आहे देवीसाठी. तेव्हा आजी म्हणतात की ही तुझ्याजवळच ठेव आणि नंतर जेव्हा देवीचा आशीर्वाद घ्यायला जाशील ना तेव्हा स्वतःच्या हाताने वाह, चालेल ना? तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे. त्यानंतर ती वेणी आता ईश्वरीने पुन्हा आपल्या बॅगमध्ये ठेवून दिलेली असते. तेव्हा इथे आजी म्हणतात की बरं झालं तुम्ही सगळ्याजणी इथे आलात. तेव्हा ईश्वरी म्हणते, आजी तुम्ही एवढं प्रेमाने बोलावलं होतं तर आम्ही येणारच होतो ना. तेव्हा इथे आता ईश्वरी सगळीकडे व्यवस्थित बघते की पूजेची तयारी कशी केलेली आहे, सजावट कशी केलेली आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, आजी पूजेची तयारी खूपच छान केली आहे आणि इथे सजावटसुद्धा खूपच सुंदर. तेव्हा इकडे आजी म्हणतात, हो ना, तुला आवडली ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, खूप. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीचं लक्ष आता पूजेच्या तिथे जी ताटं मांडलेली असतात त्यांच्याकडे जातं. ईश्वरी म्हणत असते की आजी ही अशी ताटं का मांडली आहेत आणि ती उपडी का ठेवली आहेत? तेव्हा आजी म्हणत असते की ती आहे ना, एक प्रथा आहे. तू ये माझ्याबरोबर, मी तुला सांगते. तेव्हा इकडे आजी ईश्वरीला घेऊन येतात आणि म्हणत असतात की ही प्रथा माझ्या मुलीने म्हणजे सात्विकाने सुरू केली होती. म्हणजे आता चतुर्थी गौरीची पूजा करत असताना इथे खूप बायका येतात, खूप मुली येतात, हो की नाही? मग तिने एक ठरवलं होतं, तिची एक परंपरा होती. ती काय करायची, प्रत्येक ताटामध्ये तांदूळ घ्यायची आणि त्या तांदळावरती इथे जमलेल्या प्रत्येक बाईचं नाव लिहायची आणि मग ज्याच्या नावाचं ताट निघेल त्याने इथे आता देवी यायची, ओटी भरायची. अशी तिने परंपरा सुरू केली होती. मग आता इथे जमलेल्या प्रत्येक बाईचं नाव त्या तांदळावरती, त्या ताटामध्ये जे तांदूळ आहेत त्याच्यावरती लिहून ठेवलेलं आहे. मग आता त्याचं कुणाचं नाव निघणार त्याला इथे देवी याच्या ओटीचा मान मिळणार, असं आजी आता ईश्वरीला समजावून सांगत असतात. त्यानंतर आजी बोलत असताना तिथे शलाका आणि इथे स्टाफ मेंबर आता दोघीजणी आलेले असतात. तेव्हा इथे शलाका आल्यानंतर ईश्वरीचं लक्ष आता तिच्याकडे जाणारच असतं. तेवढ्यातच इथे ईश्वरीला आता आजी समजावून सांगत असतात की कशा पद्धतीने सात्विकाने म्हणजे अर्णवच्या आईने ही प्रथा सुरू केली होती, हे सगळं समजावून सांगत असतात. त्यानंतर आकाश म्हणत असतो की तुम्ही आज पूजेला याल असं मला नव्हतं वाटलं. तेव्हा नम्रता म्हणते, का? इथे मामांनी इतक्या प्रेमाने आमंत्रण दिलं होतं ना, मग पूजेला तर यायचंच होतं. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, हो का? म्हणजे तुम्हाला डॅडने आमंत्रण दिलं होतं? तेव्हा नम्रता म्हणते, हो, आणि तुम्हीच म्हणाला होतात ना की जोपर्यंत आपल्याला कुणी इन्व्हाइट करत नाही, आपल्याला आमंत्रण देत नाही, तोपर्यंत कुठे जायचं नाही, असं तुम्हीच सांगितलं होतं ना. तेव्हा आकाश म्हणतो, अगदी बरोबर, मी असंच सांगितलं होतं. जिथे आपल्याला इन्व्हाइट केलं जातं आपण तिथे जायचं आणि जिथे इन्व्हाइट केलं जात नाही तिथे आपण अजिबात जायचं नाही. त्यानंतर इथे आता शलाका आल्यानंतर ईश्वरी म्हणत असते, शलाकाताई इकडे या ना. तेव्हा इथे शलाका आल्यानंतर ईश्वरी म्हणते, बरं झालं तुम्ही आलात शलाकाताई. तेव्हा इकडे आता ईश्वरी आजीबरोबर शलाकाची ओळख करून देते. ईश्वरी म्हणत असते की आजी या शलाकाताई आपल्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये काम करतात. तेव्हा इथे शलाका म्हणते, आजी नमस्कार करते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात की बरं झालं तुम्ही सगळेजणी आलात, तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा आकाश म्हणतो की तुम्ही सुद्धा इथे आलात,
मलासुद्धा छान वाटलं. आपण एक काम करूया का? छान आता सेल्फी काढूया. तेव्हा नम्रता म्हणते, आत्ता? तेव्हा इकडे आकाश म्हणतो, हो. ती म्हणते, कशाला? तेव्हा तो म्हणतो की असंच, आठवण म्हणून. तेव्हा इकडे नम्रता म्हणते, ठीक आहे, आपण पूजा झाल्यानंतर छान फोटो काढूया का? सेल्फी वगैरे काढूया. तेव्हा आकाश म्हणतो, नक्की ना? तेव्हा नम्रता म्हणते, हो नक्की. त्यानंतर गुरुजी म्हणत असतात की आजी, आता इथे विधीप्रमाणे आपली सगळी पूजा वगैरे झालेली आहे. आता इथे तुमच्या परंपरेनुसार इथे आता कुणाच्या नावाचं ताट येते म्हणजे त्यांना देवी आईची ओटी भरण्याचा मान मिळेल, त्याला सुरुवात करूया का? तेव्हा इकडे आता अविनाश काका म्हणत असतात की आई, आपल्या सात्विका ताईच्या परंपरेनुसार आणि तिच्या इच्छेनुसार तिने जी सुरू केली ही प्रथा, ती आता आपण करूया का? तेव्हा इकडे आजी म्हणतात, हो हो, लगेच लगेच आता त्या पूजेला सुरुवात करा, माझी काही हरकत नाही आहे. त्यानंतर इथे आता त्या ताटांकडे बघत जातात गुरुजी, कारण त्यातले एक ताट सिलेक्ट करायचं असतं. तेव्हा त्यातल्या एका ताटावरती गुरुजींनी आता फूल ठेवलेलं असतं, जेणेकरून त्यातलं एक ताट त्यांनी स्वतः सिलेक्ट केलेलं असतं. त्यानंतर ते ताट आता उचललं जातं. तेव्हा इकडे मामा म्हणतात की गुरुजी, ते ताट इकडे द्या. तेव्हा त्या ताटावरती एक दुसरं ताट आता उपडी करून ठेवलेलं असतं. ते बाजूला केल्यानंतर प्रेक्षकांनो त्याच्यामध्ये शलाकाचं नाव आलेलं असतं. आणि जेव्हा इथे शलाका असं मामा म्हणतात, तेव्हा इकडे मामीला मात्र वल्लरीला खूपच जास्त आता राग आलेला असतो. कारण तिला ते अजिबात आवडत नाही. कारण ती कॅन्टीनमध्ये काम करत असते. शलाका जरा गरीब घरातली असते. त्याच्यामुळे इथे आता शलाकाला इथे आता पूजेचा मान मिळालेला असतो. ही गोष्ट वल्लरीला अजिबात आवडत नाही. शलाकाचं नाव आल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात, सगळेजण कौतुक करतात. ईश्वरी म्हणते की शलाकाताई, तुमचं नाव आलंय बढिया, आणि सगळेजण इथे टाळ्या वाजवत असतात. तेव्हा इथे आता शलाकाला पूजेचा मान मिळालेला असतो. तेव्हा आजी म्हणतात की शलाका, ये बाळा, प्रथेनुसार आता तुला इथे देवी आईच्या पूजेचा मान मिळालेला आहे, ओटी भरण्याचा मान तुला मिळालेला आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जेव्हा आजी शलाकाबरोबर बोलत असतात तेव्हा त्या ठिकाणी आता राकेश आलेला असतो. राकेश जेव्हा शलाकाला बघतो आणि ईश्वरीला सोबत बघतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इकडे आता शलाकाला बघितल्यानंतर राकेश लगेचच मागे फिरतो आणि एका भिंतीच्या मागे लपून बसतो आणि म्हणत असतो की हे काय, इथे आता शलाकासुद्धा आली आहे आणि ईश्वरीजींना तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे लोक इन्व्हाइट करतात का? तेव्हा इकडे आता मला पुढे जायला नको असं इकडे राकेश म्हणून तिथेच लपून बसतो. तेव्हा इथे शलाका म्हणत असते की आजी, तुमच्या एवढ्या मोठ्या पूजेमध्ये मला देवी आईची ओटी भरण्याचा मान मिळतोय म्हणजे मी माझं भाग्यच समजते. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, अगं तुझं भाग्य असं का म्हणतेस तू? म्हणजे पूजेचा मान मिळाला हे प्रत्येकाचं भाग्यच असतं, पण इथे कुणीही छोटं मोठं नाही आहे. इथे कुणीही श्रीमंत गरीब नाही आहे बेटा. इथे ज्याच्या नावाचं ताट निघतो त्याला इथे देवी आईने आणि माझ्या मुलीच्या प्रथेनुसार माझ्या मुलीने संधी दिलेली असते देवी आईची ओटी भरण्यासाठी. त्याच्यामुळे तू अजिबात स्वतःला इथे कमी समजू नकोस. तेव्हा इकडे आमचंसुद्धा भाग्यच आहे की तू इथे आलीस आणि हा मान तुला मिळाला. त्यानंतर इथे शलाकाला आता पुढे बोलवत असतात ओटी भरण्यासाठी. तेव्हा इकडे मामी म्हणते की थांबा, ती थांबा असं म्हणते आणि लगेचच इथे शलाकाला धक्का देते आणि तिला पाडण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इथे शलाकाला धक्का दिल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण शलाकाला पकडतात. तेव्हा आजी म्हणतात, शलाका बेटा, तुला लागलं तर नाही ना? तेव्हा शलाका म्हणते, नाही आजी, मला नाही लागलं. तेव्हा इकडे वल्लरीने शलाकाचा जणू काही अपमानच केलेला असतो. तेव्हा इथे आजी म्हणतात की वल्लरी, अगं काय हे, शलाकाला धक्का का दिलास तू? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, नाहीतर काय, या मुलीला पूजेचा मान तुम्ही कसं काय देऊ शकता? तेव्हा आजी म्हणतात, का, काय झालं? त्यानंतरला इथे ईश्वरी आणि अर्णवसुद्धा सोबतच म्हणतात, का, काय झालं? त्यांना पूजेचा मान मिळाला तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना धक्का का दिलात? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, पूजेचा मान हा कुणाला देतात? अहो, हिची तेवढी लायकी तरी आहे का पूजेचा मान घ्यायची? नवऱ्याने टाकलेल्या बाईला तुम्ही इथे देवी आईची ओटी भरण्याचा मान देणार आहात? याला काय म्हणतात? इथे आता देवाधर्माची काही कामं असतात की नाही? देवाधर्माची सुद्धा काही पद्धत असते की नाही? हिला नवऱ्याने टाकलंय आणि एका नवऱ्याने टाकलेल्या बाईला तुम्ही इथे देवी आईची ओटी भरण्याचा मान देताय. तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय झालं? याच्यामध्ये त्यांची काय चुकी आहे? अर्णव म्हणत असतो की यांना नवऱ्याने टाकलंय, याच्यामध्ये यांची चुकी नाही आहे, त्याच्या नवऱ्याची चुकी आहे. त्यांचा नवरा
एक प्रकारे क्रिमिनल आहे आणि त्या विक्टिम आहेत. त्याच्यामुळे नवऱ्याने टाकले म्हणून यांना पूजेचा मान द्यायचा नाही, याला काय अर्थ आहे? तेव्हा इकडे आता ईश्वरीसुद्धा म्हणत असते की नाहीतर काय, नवऱ्याने त्यांना टाकले, त्यांनी तर नाही ना टाकले नवऱ्याला, मग याच्यामध्ये त्यांची काही चूक नाही आहे. आणि त्यांच्या गळ्यामध्ये अजून नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र आहे, म्हणजे त्यांच्यासाठी हे नातं किती महत्त्वाचं होतं किंवा आहे हे आपल्याला सगळ्यांनाच दिसतंय. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते की त्यांना जर इथे आता पूजेचा आणि ओटी भरण्याचा मान मिळतोय तर त्यांना तो भेटलाच पाहिजे. त्याच्यामध्ये नवऱ्याचं काय येतं मध्येच? तेव्हा अर्णव म्हणत असतो की याला काय अर्थ आहे मामी? तेव्हा वल्लरी म्हणते, अर्णव अरे तू बाळामध्ये काय बोलू नको, तुला इथे पूजा वगैरे नाही आवडत ना, देवाधर्मामध्ये तू बोलू नकोस. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, मी ही पूजा वगैरे मानत नाही, मला हे सगळं काही जरी मी मानत नसलो, मला पटत नसलं तरीसुद्धा ही माझ्या आईची श्रद्धा आहे, ही परंपरा माझ्या आईने सुरू केली होती. माझ्यासाठी माझ्या आईपेक्षा काहीही मोठं नाही आहे. ही परंपरा माझ्या आईने सुरू केली होती. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची माझी आई आहे, देवापेक्षाही महत्त्वाची. माझ्यासाठी माझी आईच माझं देव आहे. त्याच्यामुळे माझ्या आईच्या प्रथेनुसार ताटामध्ये, ह्या तांदळामध्ये ज्या बाईचं नाव येईल किंवा ज्या मुलीचं नाव येईल त्याला इथे देवी आईची ओटी भरण्याचा मान मिळेल, हे सत्य आहे. आणि जर इथे शलाकाजींचं नाव आलंय तर पूजेचा मान त्यांनाच मिळणार. तेव्हा ईश्वरी म्हणत असते आणि इथे त्या माणूस आहेत ना, मग माणूस म्हणून आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांना आपल्या आधाराची गरज आहे. अर्णव म्हणतो की त्यांचा नवरा नाही आहे, त्यांना तो सांभाळत नाही, म्हणून त्यांना काही जगण्याचा अधिकारच नाही आहे का? त्याच्यामध्ये यांची काय चुकी आहे? ईश्वरी म्हणत असते की आता प्रत्येक बाईने प्रत्येकीला समजून घेतलं पाहिजे. एका बाई जर एका बाईला समजून घेत नसेल तर काय अर्थ आहे? आणि इथे पूजासुद्धा एका देवीचीच आहे ना, मग देवी आपल्याला काय सांगत असते की देवी ही इच्छा आणि शक्ती याचं प्रतीक आहे. एक बाई जर एका बाईला समजून घेत नसेल तर काय अर्थ आहे अशा पूजेला? तेव्हा इकडे पूजा करत असताना आपण सुद्धा देवी आईसारखं सगळ्यांना समान मानलं पाहिजे. देवी आईसमोर कोण मोठं कोण छोटं आणि कोण श्रीमंत कोण गरीब असा भेदभाव केलाच नाही पाहिजे. सगळे काही इक्वली इथे असले पाहिजे असं अर्णव म्हणतो. आणि त्याच्यामुळे इथे आता सगळे सारखे आहेत, सगळेजण माणूसच आहेत. त्याच्यामुळे आपण इथे भेदभाव करणारे कोण? तर इथे आता शलाकाजींचं नाव आलंय ना, त्यांनाच इथे ओटी भरण्याचा मान मिळणार असं इकडे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेही म्हणत असतात. इथे माणूस म्हणून एकमेकांकडे बघितलं पाहिजे. आणि त्याचबरोबर इथे जिचं नाव आलंय तिला इथे आता ओटी भरण्याचा मान मिळालाच पाहिजे. नवऱ्याने टाकलंय त्याच्यामध्ये त्यांची काय चुकी आहे? आणि इथे देवी आईसमोर कुणी छोटं मोठं नाही आहे, सगळे सारखेच आहेत. आणि त्याच्यामुळे जो मान आता यांना मिळायला हवा तो यांना मिळणारच. शलाकाजी, तुमची या सगळ्यात काही चुकी नाही आहे. चुकी जर कुणाची आहे तर ती तुमच्या नवऱ्याची आहे. आणि इथे देवी आईच्या पूजेचा मान तुम्हाला मिळाला आहे, त्याच्यामुळे तुम्हीच इथे आता देवी आईची ओटी भरायची. तेव्हा अर्णव म्हणत असतो की माझ्या आईने जी परंपरा सुरू केली आहे ती तशीच सुरू राहणार. तिची जर इच्छा आहे ना की जिचं नाव इथे आता येणार तिनेच इथे ओटी भरली पाहिजे तर शलाकाजीच भरणार. तेव्हा इकडे राकेश हसत असतो आणि म्हणतो की इंदोरी जिलेबीजी, तुम्हाला सगळ्यांचीच इथे किती काळजी आहे. म्हणजे माझ्या एका बायकोच्या घरी माझ्या दुसऱ्या बायकोला पूजेचा मान मिळतोय, ओटी भरण्याचा मान मिळतोय आणि तो मान मिळवून देण्यासाठी माझी इंदोरी जिलेबी किती इथे प्रयत्न करते, किती झटते. पण आता मला इथे थांबायला नको, मला इथून निघून जायला हवं, नाही तर माझं काही खरं नाही. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की मामी, हे बघ इथे भेदभाव करू नकोस, त्यांचं नाव आलंय ना, त्यांना ओटी भरू दे आणि माणूस म्हणून त्यांच्याकडे बघ, बाकी काही नको. त्यानंतरला इकडे वल्लरीला आता खूपच जास्त राग येतो. वल्लरी लगेचच तिथून निघून जाते. तेव्हा अर्णव तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. आजी म्हणत असते की जाऊ दे तिला, तिला अक्कल नको का? आता रागाने गेली, राग शांत झाला की स्वतःहूनच परत येईल. चल शलाका, ये बाळा पुढे, तुला इथे देवीची ओटी भरण्याचा मान मिळालेला आहे. आणि इथे अर्णव आणि ईश्वरी दोघांनीसुद्धा इथे आता शलाकाची बाजू घेतलेली असते. तिचे मुद्दे आता सगळ्यांना समजून सांगितलेले असतात की एकदा का नवऱ्याने बायकोला सोडली की याचा अर्थ असा नसतो की ती बायकोची काही चूक असते, तर इकडे नवऱ्याच्यासुद्धा चुका असतात आणि त्यामुळे तो बायकोला सोडून जातो. तेव्हा इथे त्या बाईला आपण आधार द्यायचा असतो, तिला समजून घ्यायचं असतं, ना की सगळ्यांसमोर तिला इथे बेइज्जत करायचं असतं, तिला अपमानित करायचं असतं.
तर इकडे ती बाई आधीच तिच्या आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी फेस करत असते आणि त्याच्यामुळे आपण जर तिला मदत करू शकत नसलो तर किमान तिला इथे अपमानित तरी करायचं नाही, हे अगदी इथे ईश्वरी आणि अर्णव यांनी सगळ्यांना पटवून दिलेलं असतं. त्यानंतर इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेही जण आता जे काही ताट असतं ओटीचं ते दोघे जण आपल्या हाताने आता शलाकाच्या हातामध्ये देतात. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो की या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आता ईश्वरी हजर असणार आहे आणि शलाकासुद्धा. त्याच्यामुळे मला तर इथे यायलाच नको. शलाकाने जर बघितलं तर माझं भांडं फुटेल आणि ईश्वरीजींनी जर बघितलं तर मला कुठेही तोंड दाखवायला जागा होणार नाही. तेव्हा इथे आता पुन्हा या कार्यक्रमामध्ये मला येताना 10 वेळा विचार करावा लागेल की शलाका आणि ईश्वरी दोघीजणी नाही आहेत ना. त्यानंतर इथे आता राकेशला तिथे येता आलेलं नसतं, कारण जर तो तिथे आला आणि त्याला जर इथे बघितलं तर त्याला आता शलाकासुद्धा ओळखेल आणि ईश्वरीसुद्धा. त्यामुळे त्याचं भांडं फुटेल. आतापर्यंत त्याने जे काही प्लॅनिंग केलं ईश्वरीला मिळवण्यासाठी ते सगळं फ्लॉप होऊन जाईल. तेव्हा इथे आता तो सरळ तिथून निघून गेलेला असतो. तेव्हा इथे आजी आता ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव दोघांकडेही बघत असतात. दोघांचे आचार विचार किती सारखे आहेत. म्हणजे जरी दोघे एकमेकांपासून इथे आता स्वभावाने एकमेकांच्या विरुद्ध असतील तरीसुद्धा विचार अगदी दोघांचेही सारखे आहेत. या दोघांना कुणाचीही दृष्ट लागायला नको. आता ज्या पद्धतीने दोघांनी शलाकाची बाजू घेतली, तिला आधार दिला, तिला समजून घेतलं, हे खूपच जास्त छान गोष्ट आहे. त्याच्यामुळे इथे आजी आता मामांना म्हणत असते की बघतोयस ना तू अविनाश, अरे इथे दोघेही एकमेकांच्या कितीही विरुद्ध असले तरीसुद्धा दोघांचे स्वभाव किती सारखे आहेत. ते म्हणतात ना मेड फॉर इच अदर, दोघेही अगदी मेड फॉर इच अदर आहेत असं आजी आता म्हणत असतात. तेव्हा इथे मामांनासुद्धा खूप छान वाटतं, कारण इथे ईश्वरी आणि अर्णव जास्त कुणाशीही बोलत नसतो, पण इथे ईश्वरीला तो आता समजून घ्यायला लागलेला असतो. ईश्वरीचा प्रभाव त्याच्यावरती पडत चाललेला असतो. माणसामधली माणुसकी कशी जपायची, सगळ्यांना कसं आपलेसं करायचं, आपल्या घरी आलेल्या लोकांचा कसा इथे आदर ठेवायचा, या गोष्टी आता ईश्वरीमध्ये तर ठासून भरलेल्या असतात. आणि त्याच्यामुळे इथे आता ईश्वरीचा प्रभाव हा अर्णववरती अगदी चांगल्या पद्धतीने म्हणजे पॉझिटिव्हरित्या पडत असतो. तो सुद्धा इथे लोकांना मान देत असतो, त्यांना समजून घेत असतो. श्रीमंत गरीब हा भेदभाव न करता सगळ्यांना इक्वली कसं ट्रीट करायचं हे ईश्वरी आणि अर्णव दोघांनाही अगदी व्यवस्थितरित्या जमत असतं. त्यानंतर इथे अर्णव कामानिमित्त फोनवरती बोलत असतो. तेव्हा इथे शलाका आणि ईश्वरी जायला निघालेले असतात. तेव्हा ईश्वरी आता अर्णवजवळ बोलायला येते. ईश्वरी म्हणते, शलाकाताई तुम्ही जरा 2 मिनटं इथे थांबा, मी आलेच हा. तेव्हा ईश्वरी अर्णवजवळ आता बोलायला येते. अर्णव इथे फोनवरती बोलत असतो. ईश्वरी आल्यानंतर त्याचं फोनवरचं बोलणं हे झालेलं असतं. ईश्वरी म्हणत असते की सर, मला तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं. म्हणजे बघा ना, इथे पूजासुद्धा खूप छान पद्धतीने पार पडली, तयारीसुद्धा छान झाली होती. आणि सर, तुम्ही ज्या पद्धतीने इथे शलाकाजींची तुम्ही इथे बाजू घेतलीत, त्यांना इथे ओटी भरण्याचा मान मिळवून दिलात, त्यांना खूप छान वाटलं. जर त्यांना इथे पूजेचा आणि ओटी भरण्याचा मान मिळाला नसता तर कदाचित त्यांना खूप वाईट वाटलं असतं. तेव्हा इथे तुम्ही त्यांची बाजू घेतलीत आणि त्यांना ओटी भरण्याचा हा जो काही मान मिळवून दिलात त्यासाठी खूप थँक्यू सर. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की माझ्या आईने ही प्रथा सुरू केली होती आणि माझ्या आईपेक्षा माझ्यासाठी काही महत्त्वाचं नाही आहे. तिने कधी कुणामध्ये माणसामध्ये भेदभाव केला नाही आणि देवाच्या समोर सगळेजण सारखेच असतात ना, मग तिथे भेदभाव करणारे आपण कोण आहोत. आणि इथे देव जर आपल्यामध्ये भेदभाव करत नाही, तो सगळ्यांना इथे आता आशीर्वाद देत असतो अगदी इक्वली. आणि हे भेदभाव माणसामध्ये आपण माणसानेच केले ना, म्हणजे तुम्ही मोठे मी छोटे हे आपण माणसाने भेदभाव केलेले आहेत असं ईश्वरी वल्लरीला म्हणालेली असते. तेव्हा वल्लरीला तिने असं बोलून अगदी गप्पच केलेलं असतं. ती गोष्ट इथे अर्णवला खूपच जास्त आवडलेली असते. तेव्हा इथे अर्णव जेव्हा ईश्वरीला म्हणतो की हे सगळं माझ्या आईने सुरू केलं होतं, माझ्या आईपेक्षा माझ्यासाठी देवसुद्धा मोठा नाही आहे. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते की सर, कशी असेल ना तुमची आई, म्हणजे तुमच्या आई कशा होत्या मला सांगाल का? तुमच्या आईंना भेटायला मलासुद्धा खूप आवडलं असतं. किती चांगल्या असतील त्या, त्यांचे विचार तुमच्यामध्ये उतरलेत आणि त्याच्यावरूनच कळतं की तुमच्या आईंचे विचार किती थोर असतील. तुमच्या आईंना भेटायला खरंच मलासुद्धा खूपच आवडलं असतं. त्यांच्याबद्दल काही सांगाल का? तेव्हा इथे ईश्वरी जेव्हा अर्णवच्या आईबद्दल विचारते
की त्या कशा असतील, त्यांचा स्वभाव कसा असेल, तेव्हा अर्णव लगेच इमोशनल होतो. त्याला आपल्या आईबद्दलचं आता जे काही घडून गेलेलं असतं ती घटना आता आठवते. इकडे त्याच्या आईने स्वतःला इथे फाशी लावून घेतलेली असते आणि आत्महत्या केलेली असते. तर इकडे अर्णवच्या मागे त्याची आई सातत्याने अर्णव अर्णव म्हणून त्याच्या पाठीमागे धावत असते, त्याला ओरडत असते, त्या दोघांचे ज्या पद्धतीने लाड करत असते, हे सगळं आता अर्णवला आठवतं आणि अर्णव इमोशनल होतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे सर, आम्ही निघतो आता. तेव्हा इकडे नम्रता त्याचबरोबर आकाश हे दोघेही जण आलेले असतात. तेव्हा इकडे आता नम्रता म्हणत असते की इशू चल आपण निघूया, नाहीतर आत्या ओरडेल, उशीर होईल ना आपल्याला. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते ठीक आहे सर, निघतो आम्ही. त्यानंतर ती आकाशला सुद्धा आता बाय म्हणते. शलाकाला आवाज देऊन आता ईश्वरी तिथून निघून जाते. तेव्हा इकडे अर्णव आता खूप इमोशनल झालेला असतो. आकाश म्हणतो काय रे दादा, काय झालं, कसला विचार करतोयस? तेव्हा अर्णव म्हणत असतो की ईश्वरी मला विचारत होती की माझी आई कशी होती, माझ्या आईला भेटायला तिला खूप आवडलं असतं असं म्हणत होती. तेव्हा अर्णव म्हणतो याआधी कुठल्याच मुलीने माझ्या आईबद्दल मला असं विचारलेलं नाही आहे. म्हणजे ती म्हणाली की तिला माझ्या आईला भेटायला खूप आवडलं असतं आणि तिला भेटून तिला छान वाटलं असतं. त्यामुळे इथे आता पहिल्यांदा ईश्वरीने असं विचारलेलं असतं की तुमच्या आई कशा होत्या ते मला सांगाल का? ही गोष्ट त्याला खूपच जास्त आवडलेली असते. त्यामुळे तो इथे इमोशनल झालेला असतो. तर प्रेक्षकांनो इथे पुढील भागामध्ये आता अर्णवची आजी म्हणत असते की अर्णव, अरे ईश्वरीचा इथे आता वॉलेट इथेच राहिलेला आहे, तिचं पॉकेट इथेच राहिलेलं आहे. आता काय करायचं? थांब मी ड्रायव्हरला पाठवते, तिच्या घरी द्यायला सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो नाही नको, ड्रायव्हरला नको, माझ्याकडे दे, मी तिची पर्स घेऊन जातो. त्यानंतरला इकडे अर्णव घरी आल्यानंतर नम्रता आता ईश्वरीला फोन करून घरी बोलावून घेते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की राकेशजी लवकर घरी चला, अर्णव सर आलेत, ते माझी वाट बघतायत. अर्णवचं नाव ऐकल्यानंतर राकेश आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो.